नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 16वा भाग. मागच्या भागात म्हणल्याप्रमाणे सगळं शूटिंग पूर्ण झालं आणि पुढचं बाळंतपण मुंबईत व्हायचं. त्यामुळे मुंबईची मुसाफिरी सुरू झाली. मोठी दीर्घ मुसाफिरी आहे ही. एका भागात संपणारी नाही आहे आणि त्यापुढं बरेच आणखीन गोष्टी आहेत. सिनेमा लगेच तसा पूर्ण होत नाही. 14वं प्रकरण आहे ह्या पुस्तकातलं, सिनेमाचे दिवसमधलं, मुंबईतील मुसाफिरी. मुंबईतील मुसाफिरी. अनेकांच्या प्रमाणे मलाही सुरुवातीला असं वाटायचं की शूटिंग संपले म्हणजे जवळजवळ चित्रपट पूर्णच झाला. पण अभ्यास करताना लक्षात आलं की शूटिंग संपले म्हणजे 60% काम संपलं. पुढील 40% काम अजून व्हायचेच आहे आणि तेही शूटिंग इतकंच महत्त्वाचं आहे. एक मात्र खरे की शूटिंग करताना अनेक जागा, माणसे, साहित्य या सर्वांचा मेळ घालावा लागतो. त्यामुळे ते पूर्ण होण्यात अनेक व्यत्यय, अडचणी येऊ शकतात. कधी आउटडोअरला अचानक पाऊस येतो, तर कधी इनडोअर करताना लाईट जातात, कधी कलाकारांच्या व तंत्रज्ञान तारखांचा मेळ बसत नाही, तर कधी कलाकार आजारी पडल्यामुळे व अन्य कारणाने ते ठरल्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाही. हा सर्वांचा मेळ जमून येणे सोपे नसल्याने शूटिंगचा हा पहिला टप्पा जरी 60% असला तरी पूर्ण व्हायला अवघड असतो. मग आता हा 60% मी का म्हणतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर असं आहे, तसं फार सोपं होतं आहे. चित्रपटाचा विचार सुरू झाल्यापासून तो पूर्ण सेन्सॉर होऊन चित्रपट रिलीज होईपर्यंत एकूण वेळ आणि खर्च यांचा हिशोब केला तर शूटिंग पूर्ततेपर्यंत दोन्हीतील सुमारे 60%च खर्च झालेला असतो. त्यामुळे चला शूटिंग संपले म्हणून हुश्य करून निर्मात्याला चालत नाही, तर पुढच्या 40%च्या म्हणजे वेळेच्या आणि खर्चाच्या पूर्ततेच्या मागे धावायचं अजून शिल्लकच असते. फक्त त्यात एवढंच सुख असते की ती धावपळ एडिटिंग रूम्स, डबिंग स्टुडिओ अशा एकेका जागीच असते आणि सर्व युनिट व कलाकारांची एकाच वेळी गरजही नसते. आमचे शूटिंग होत असताना जसजसे शूटिंग होत जाईल तसतशी शूट केलेली एक्सपोज फिल्म आम्ही मुंबईला बॉम्बे लॅबकडे पाठवत होतो. त्यासाठी प्रत्येक वेळी खर्च करून वेगळा माणूस न पाठवता जो कोणी कामानिमित्त युनिटपैकी मुंबईला जात असेल त्याच्याबरोबर ती पाठवली जाईल. त्यावेळेला तर प्रेमा किरण आणि विजय कदम अशा कलाकारांनीही काही अनुमान न करता प्रेमानेच ती बरोबर नेली होती. हेही मला नमूद करायला इथंच पाहिजे की हे सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचं सहकार्य हे कायम असायचं. हिंदी आणि खर्चिक मराठी सिनेमाचे शूटिंगसुद्धा 35 mm फिल्मवर होते, पण आमच्यासारखे अनेक काटकसरी मराठी निर्माते बसत होय म्हणून ते 16 mm या छोट्या आकाराच्या निगेटिव्हवर करतात. ती निगेटिव्ह डेव्हलप करण्याच्या प्रक्रियेला लॅबमध्ये तांत्रिक भाषेत बाथ म्हणायचे. 35 mm काम जास्त असल्याने त्यांच्या आंघोळी म्हणजे बाथ सतत चालू असतात आणि 16 mm पुरेशा निगेटिव्ह झाल्या की मग त्यांचा हमामखाना एकत्र केला जातो. त्याला कधी वेळ लागत असे, परंतु आम्ही वरचेवरती पाठवल्यामुळे आमच्या निगेटिव्हची आंघोळ पूर्ण झाली होती व ती डेव्हलप करून तयार होती. आणखी सुदैव म्हणजे ती सगळी योग्य होती, म्हणजेच व्यवस्थित आली होती. हा एक मोठाच दिलासा होता. त्यावेळेला फिल्म खराब असल्याने जर कॅमेऱ्यातील तांत्रिक दोषाने निगेटिव्ह खराब निघते आणि अशावेळी झालेले सर्व शूटिंग पुन्हा करण्याची दुर्दैवी वेळ येते. म्हणजे पूर्वी झालेले सर्व श्रम, पैसे व वेळ पाण्यात जातात. बरं, ती खराब आहे हे डेव्हलप केल्याशिवाय कळतही नाही. परिकथेत जसा जादूगाराचा जीव पिंजऱ्यातल्या पोपटात असलेला दाखवतात, तसा निर्माता जीव या एक्सपोज फिल्मच्या डब्यात असतो असे म्हणा ना. ते डबा हरवला, चोरीला गेला किंवा खराब निघाला म्हणजे त्या निर्मात्याची स्थिती फार अवघड होते. कधी नव्हे ती मी सिनेमा करतानाच इंडस्ट्रीच्या बंदमुळे या गोष्टीची प्रथमग्रास्य मक्षिका पाहता म्हणजेच पहिल्याच घासाला तोंडात माशी जाण्याची स्थिती होईल काय ही भीती वाटत होती. पण सुदैवाने फिल्मच्या बाबतीत तसं काही झालं नाही आणि संकलनाचे काम सुरू व्हायला कुठलीही अडचण नव्हती. आता अलीकडं मात्र हे निगेटिव्ह लागत नाही, कारण डिजिटली शूटिंग होतं. त्यामुळं हा जो मधला एक टेन्शनचा भाग असायचा शूटिंग फिल्म खराब निघाल्याचा, तो आता मात्र रद्द झालेला आहे. आमच्या चित्रपटाचे संकलन करणार होते NS वैद्य. सर्वजण त्यांचा उल्लेख आदराने वैद्यसाहेब असाच करेल. त्यांचे नाव तेव्हा संकलक म्हणून मोठेच होते. दादा कोंडके, जब्बार पटेल, महेश कोठारी अशा सर्व निर्मात्यांचे ते हुकमी संकलक होते. अनेक रौप्यमोहित व सुपरहिट चित्रपटांचे श्रेय त्यांना होते. शिवाय उत्कृष्ट संकलक म्हणून राज्य सरकारच्या अनेक पुरस्कारांनी
त्यांना लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही लाभली होती. शिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपटही गाजले होते. पीतांबरने स्वतः त्यांच्याकडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले असल्याने त्यांनीच संकलन करावे असा आग्रह धरला होता. आणि मीही जरा त्यांना कधी भेटलो नव्हतो तरी त्यांच्या कीर्तीमुळे मी तो लगेच पीतांबरचं म्हणणं मान्य केलं होतं. विश्वास दाभोलकर व अनिल कावले हे त्यांचे नेहमीचे सहाय्यक त्यांना मदतीस होते. त्यांनी डेव्हलप फिल्म तपासून त्यातील रिटेक झालेले बाद शॉट्स बाजूला काढून ओके शॉट्स निवडून काढण्याचे सॉर्टिंगचे काम सुरू केले होते. साताऱ्यातील शूटिंग संपल्यावर कॅमेरा, नागरा वगैरे सामान गेले, परंतु कपड्यांच्या 2च्या आता 3 झालेला मोठा ट्रंका, त्यातील हँगर्स, लाईटचे रंगीत कागद, क्लॅप वगैरे सामान काय करतात हे मला तर कुठं माहीत होतं. पीतांबरला विचारल्यावर तो म्हणाला, हे सर्व आता तुमच्या मालकीचे आहे. त्याला म्हणे, निर्मात्या आता हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. कपड्यांच्या ट्रंका सांभाळून ठेवा, कारण संकलनादेवी एखादा सीन बरोबर वाटला नाही आणि तो पुन्हा शूट करायला लागला तर तेच कपडे लागतील. एकदा सर्व पिक्चर पूर्ण झाला की मगच त्यांचं सगळ्या कपड्यांचं काम संपेल. मी होकार दिला. तो पुढे म्हणाला, आणि आपण पुढचा पिक्चर करताना ते सर्व पुन्हा उपयोगी पडेल. मी म्हटले, आधी यातून पार पडू दे, मग कशाला पुढच्या भानगडी पडतोय. एकदा हौस झाली ती बास झाली. त्याने काही न बोलता फक्त बघूया माझे खरे का तुमचे असा चेहरा केला. पीतांबर 2 दिवस घरी कोल्हापूरला जाऊन मग संकलनाच्या कामात वैद्यसाहेबांच्या बरोबर बसायला मुंबईला जाणार होता आणि मी मात्र ते सर्व त्याच्यावर सोपवून साताऱ्याचं इन्कम टॅक्सचं आपलं नेहमीचं काम करत बसणार होतं. पीतांबर ठरल्याप्रमाणे मुंबईत जाऊन त्याने हॉटेल गुलमोहरमध्ये मुक्काम टाकल्यावर रात्री फोन केला. संकलनाचे काम चांगले चालू असून साऊंड मॅचिंगचे काम एखाद्या दिवसात संपेल. जे दिसत आहे त्यावरून वैद्यसाहेब खुश आहेत वगैरे रिपोर्ट त्याने दिला. तो आता संकलन पूर्ण होऊन डबिंग वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण होईपर्यंत गुलमोहरमध्येच थांबणार होता. गुलमोहर हॉटेलचं नाव गुलमोहर. हे गुलमोहर हॉटेल हे सिद्धिविनायकाच्या मागच्या बाजूच्या शेवटच्या गल्लीत शंकर घाणेकर मार्गावरती आहे. छोटंसंच आहे हॉटेल. बाहेरच्या बाजू लक्षात द्या, पुढं वर्णन येईल त्याचं. गुलमोहरच्या समोरच युनायटेड वेस्टर्न बँकेची प्रभादेवी शाखा होती. तेव्हा त्या बँकेचा मी संचालकी होतो. त्याला तेथे ते पैसे लागणार ते कसे पाठवायचे हा प्रश्न सोडवण्यासाठी मी त्याला त्या शाखेत खाते उघडायला सांगितले. त्याचे ते आयुष्यातील पहिलेच बँक खातं होतं. त्या खात्यामुळे मी मेल ट्रान्सफरने इथून त्याला सहजपणे पैसे पाठवू शकत होतो. आतापर्यंत प्रोडक्शनचा हिशोब अशोक पाटील देत होता. आता मुंबईतील ती जबाबदारी पीतांबरवर होती. अर्थात दोन्ही खेपेस ते पैसे पाठवण्याची जबाबदारी मात्र माझ्यावरच होती. संकलनाचे काम जसे पूर्णत्वाकडे येऊ लागले तसा पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे डबिंगसाठी योग्य त्या डबिंग स्टुडिओचा शोध सुरू झाला. सिने इंडस्ट्रीच्या मध्यंतरीच्या प्रदीर्घ बंदनंतर हिंदी, मराठी सर्वच निर्मात्यांची डबिंगची कामे खोळंबली होती आणि आता ती एकदम सुरू झाली होती. त्यामुळे डबिंग स्टुडिओना भरपूर मागणी असल्याने कोणताच स्टुडिओ लवकर उपलब्ध होत नव्हता. बऱ्याच खटपटीनंतर हिंदीतील नामवंत निर्माते B.R. चोप्रा यांच्या B.R. डबिंग स्टुडिओचे बुकिंग आम्हाला मिळाले. आम्हाला म्हणजे पीतांबरने मला कळवलंही मिळालं. त्या तारखांना आमचे कलाकारही सुधारणा उपलब्ध होते. मात्र त्या स्टुडिओची डे शिफ्ट हिंदी सिनेमाने बुक केली होती. त्यामुळे आम्हाला नाईट शिफ्ट म्हणजे रात्री 7 ते 1 अशी घ्यावी लागली होती. त्यासाठी त्यांनी भाड्यात थोडी सवलती दिली होती. ही सर्व योजना पीतांबरनेच केली होती. त्याचा तपशील सांगतानाच त्यांनी वैद्यसाहेबांनी तुम्हाला बोलावल्यास सांगितले. मुंबईला जाण्याचा मला मुळातच कंटाळा होता. मुंबईची हवा, तिथलं धावपळ, वेगवान जीवन माझ्यासारख्या पक्क्या सातारकरांना नकोच वाटायचे. त्यामुळे मुंबईला जायचे शक्यतो टाळायचा माझा पहिल्यापासून प्रयत्न असे. तेव्हा इन्कम टॅक्सच्या अपिलेट ट्रायब्युनलचे काम मुंबईला चालायचे तेव्हा जायलाच लागायचं. पण आता तेही पुण्याला झालं होतं. पण पूर्वी जेव्हा ते मुंबईला होतं त्यावेळी त्या अपिलाकरता जाणे आवश्यक असते. पण तेव्हाही मी रात्रीच्या बसने मुंबईला जाऊन दुपारपर्यंत ट्रॅव्हलिंगचे काम संपले की मिळेल त्या रेल्वेने कधी सिकंदराबाद तर कधी जनताने म्हणजे 1 किंवा 3 वाजता मूळून पळ काढून पुणे गाठायचे. पुण्यात आलो की आपल्या एरियात आल्यासारखे मोकळे वाटे. ही अशी भावना योग्य नव्हती हे समजायचे, पण ती दूर होत नव्हती हेही खरेच. सिनेमाचे काम सुरू झाल्यावर खरं तर निर्मात्याने मुंबईतच स्टर टाकायची पद्धत होती. पण मी गेल्या 2 महिन्यात फक्त एकदाच रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो आणि तेव्हाही ती वन डे ट्रिपच केली होती.
त्या सवयीमुळे मी पितांबरला बरं बघतो असे सांगितले. एव्हाना 2-3 महिन्या सहवासाने त्यालाही माझं बोलणं हळूहळू समजू लागलं होतं. तो म्हणाला, नाही, तुम्हाला वैद्यसाहेबांनी 2-3 दिवसातच नक्की यायला हवे सांगितले आहे. माझी टाळाटाळ आता चालणे शक्य नसल्याने मी त्याला उद्या रात्री निघून परवा पहाटे पोचतो असे कबूल केले. गुलमोहर नक्की कोठे आहे व दादर टीटीपासून तेथे कसे यायचे हे विचारले. त्याचे उत्तर नमुनेदार होते. दादरहून प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिराच्या मागचा दुसरा रस्ता. तेथे एक मोठी इमारत आहे. तिचे नाव सिल्वर अपार्टमेंट. तिच्यातच तुमच्या बँकेची युनायटेड वेस्टर्न बँकेची शाखा आहे. त्या इमारतीच्या समोर बरोबर समोर एक लोखंडी फाटक दिसेल. त्यातून आत आल्यावर डाव्या हाताच्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर हे गुलमोहर लॉज आहे. बाहेर पाटी नाही, पण तेथे पानाच्या दुकानावर विचारलेही कळेल किंवा टॅक्सीवाल्याला सिल्वर अपार्टमेंट माहीत असतेच. मला पुलंच्या पुणेरी माणसाच्या पत्ता वर्णनाची आठवण झाली. ठरल्याप्रमाणे मी आणि आमचे ज्येष्ठ स्नेही आप्पा निगडीकर सातारा मुंबई बसने दादर टीटीला पोचलो. टॅक्सीवाल्यांना सिल्वर अपार्टमेंट माहीत नव्हते, पण सिद्धिविनायक माहीत होता. तेव्हा तो गजानननी आजच्यासारखा सुपरहिट झालेला नव्हता. त्याच्या मागच्या दुसऱ्या रस्त्यावर हुडकताना फाटक दिसले व आत गेल्यावर पितांबरच्या वर्णनावर हुकूम आम्ही दुसऱ्या मजल्यावर गुलमोहरच्या काउंटरवर पोचलो. तेव्हा जेमतेम पहाटेचे 6 वाजले होते. राणे नामक तरुण मॅनेजर होता. त्याने आम्हाला बघितल्यावरच, तुम्ही गोडबोले साहेब ना, ही 9 नंबरची चावी घ्या, ती वरच्या माळ्यावर आहे, असे जणू काही आमचा जुना परिचय असल्यासारखे स्वागत केले. गुलमोहरच्या अनौपचारिक व घरगुती वातावरणाची त्याच ओळख पडली. आम्ही बॅग सावरत तिसऱ्या मजल्यावर गेलो तर 5 ते 8 नंबरच्याच खोल्या होत्या आणि 9 नंबरची खोली दिसतच नव्हती. हा काय घोळ आहे म्हणून परत खाली येऊन राणेला विचारले तर तो म्हणाला, तुम्ही पहिल्यांदाच येत आहात ना, म्हणून तुम्हाला माहीत नाही. 9 नंबरची खोली 8 नंबरच्या खोलीच्या मागे आहे. 8 नंबरवाल्यांना उठवा, त्या खोलीतूनच 9 नंबरमध्ये जायचा दरवाजा आहे. अशी भारी व्यवस्था असलेले गुलमोहर हे बहुधा जगातील एकमेव लॉज असावे. 8 नंबरवाल्या लॉजेसना उठवले तर त्यांनाही याची सवयच होती. त्यांनी दारातून आम्हाला आत घेतले. 9 नंबरच्या आतल्या खोलीचा दरवाजा दाखवला आणि आम्ही त्याचे कुलूप उघडेपर्यंत 8 नंबरवाले पुन्हा आपल्या कॉटवर जाऊन घोरायला सुद्धा लागले. थोड्याच वेळात अख्खं गुलमोहर जागं झालं आणि जसे एखाद्या मोठ्या कुटुंब असते तसे घरगुती मोकळे वातावरण जाणवू लागले. बहुतेक सर्वजण सिने इंडस्ट्रीतील व कोल्हापूर सांगली भागातले आणि 100% पुरुषप्रधान पॅसेंजर्स होते. त्यामुळे टॉवेल गुंडाळून ब्रश करीत या खोलीतून त्या खोलीत आवक चालू होती. आधुनिकता फारशी नव्हतीच आणि स्वच्छता बेताचीच होती, पण जिव्हाळा मात्र सर्वत्र भरून राहिला होता. कोणाचे प्लॅनिंग सुरू होते तर कोणी डेट्स घ्यायला तर कोणी रेकॉर्डिंगला आला असा तो मराठी चित्रसृष्टीचा मेळावाच होता. मला तरी ते सर्व वातावरण मनापासून भावले, कारण पोशाखी शिष्टाचाराची झूल उतरून मनमोकळे वागण्याचे ते जणू दुसरे घरच वाटत होते. आम्ही सर्व आवरले तोपर्यंत पितांबरी तयार होऊन आला आणि आम्ही बॉम्बे करता प्रस्थान ठेवलं. मात्र जिने खाली उतरून खाली आल्यावर आप्पांनी आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं म्हणून फरमान काढलं. आज सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण तेव्हा तिथे अगदी तुरळक माणसे होती आणि सहजपणे दर्शन घेऊन आम्ही 5 मिनिटात बाहेर पडलो. त्या विघ्नार्थाने काय आशीर्वाद दिले तेव्हा कळले नाही, पण नंतर तो सिनेमा तर सुखरूप झालाच. पण पुढच्या 7 वर्षात मी मुंबईत सिनेमाच्या कामासाठी जात राहिलो तेव्हाही माझा हाच दर्शनात शिरस्ता राहिला आणि सिनेमा जगतातील माझी सर्व वाटचाली सदैव सुखरूपच झाली. गुलमोहरची जागा सिनेमावाल्यांना तेव्हा अगदी सोयीची होती. दादर टीटी, बॉम्बेला प्लाझा सिनेमा किंवा कलाकारांचे माहेरघर शिवाजी मंदिर इथून सहज चालत जाण्यासारखे आणि रवींद्र नाट्यमंदिरच्या कोपऱ्यावरच होते. तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या नाट्यचित्र महामंडळाचे एक कार्यालय व एडिटिंग रूमसुद्धा रवींद्र नाट्यमंदिरातच होत्या. ज्याला स्ट्रॅटेजिक लोकेशन असे म्हणता येईल ना, अशाच जागी गुलमोहर होतं आणि शिवाय तेथील घरगुती वातावरण व परवडणारे दर म्हणजे जणू दुधात साखरच होती. यामुळे गुलमोहरला उतरणे, सिद्धिविनायकाचे दर्शन घेणे, नंतर शेजारच्याच उडपी हॉटेलमध्ये भरपेट नाश्ता केला की संध्याकाळपर्यंत सर्व कामे करत हिंडायला मोकळी असाच माझा सिलसिला पुढेही 7 वर्षे चालू राहिला. अर्थात त्या घटकेला मला कोणी भविष्य सांगितलं असते तर त्याला मी मात्र खुळ्यातच काढलं असतं, कारण एकच सिनेमा काढायचा असं तेव्हा डोक्यात होतं. आम्ही बॉम्बेलामध्ये पोचलो तर वैद्यसाहेब व त्यांचे सहकारी
विशू दाभोलकर व अनिल कावले यांचे काम सुरूच होते. मी वैद्यसाहेबांना प्रथमच भेटलो. प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या प्रथम भेटीतच जाणवते असे मला वाटते. तसेच वैद्यसाहेबांना भेटल्यावरच आपण आपलाच एखादा ज्येष्ठ नातेवाईक भेटल्यासारखे वाटले. त्या भेटीतच आमचे सूर जुळले ते आज अखेर तसेच कौटुंबिक स्नेहाचे आहेत. आज अखेर असं मी तेव्हा लिहिलं खरं, पण वैद्यसाहेब वारले. ते वारल्यानंतर सुद्धा त्यांची पत्नी आणि त्यांची विवाहित कन्या यांच्याशी आमचा संबंध म्हणजे मैत्री संबंध चांगले होते घरगुती. आणि पत्नी आत्ता वारल्यात. पण वैद्यसाहेब खरोखरी आमच्या घरच्यासारखे होते. यात काहीच म्हणजे अजिबात काही म्हणजे त्या जवळीकीचं कुटुंबातले एक असंच म्हणू आपण त्याला. त्यांनीच मूव्हीला स्टेनबॅक वगैरे मशिनरीची माहिती दिली. मला तरी कुठं माहीत होतं की एडिटिंग म्हणजे काय करतात नक्की. जोडतात कट करून एवढं माहीत होतं, पण कसं करतं हे काही माहीत नव्हतं. ती सर्व मशीन्स व एडिटिंग रूम यांचे दर तासावर आणि ते भाडं निर्मात्याने भरायचे असते आणि शिवाय तेथील होणारा कॅन्टीनचा खर्चसुद्धा. वैद्यांनी ज्या सीन्सचे संकलन पूर्ण झाले होते ते प्रत्यक्ष स्टेनबॅकवरच दाखवले. ते पाहताना मन भरून आले. मनात किंवा कागदावर ज्या केवळ कल्पनाच होत्या त्या आता दृश्यरूप होऊन पडद्यावर प्रत्यक्षात आल्या होत्या. पडदा म्हणजे छोटा पडदा असतो स्टेनबॅकचा, त्यावर कासचा निसर्ग, माहुलीचे काशी विश्वेश्वर मंदिरातील शिल्पे पडद्यावर अप्रतिम वाटत होती. वैद्यसाहेबांच्या वागण्या बोलण्यात कोणताही सिनेमा पण नव्हते आणि आड्यताही नव्हती. काही सीन्समध्ये काटछाट का करायला पाहिजे हे समजावून सांगून त्यांनी मला माझे मत विचारले. मी सांगितले की यात मी नवीनच आहे तर तुम्ही जुने जाणते आहात. तुम्ही व पितांबर जे योग्य वाटेल ते करा. मग विषय गाण्यावर आला. त्यांच्या मते कशी तुला समजावू या गाण्यामुळे चित्रपटाची गती खूप संत असल्याने ते फायनल करताना काढून टाकावे. म्हणजे ज्याचे रेकॉर्डिंग व टेकिंग यावर 30-40 हजाराचा खर्च आला तरच ते सर्व गाणेच बाद होणार होते. असा प्रसंग मला तरी पहिला असल्याने मी नम्रपणे त्याला विरोध करीत राहिलो. मितभाषी वैद्यसाहेब मला समजावून राहिले, पण मला ते पटत नव्हते. त्यांच्या सहाय्यकाविका अनिल त्यांच्याप्रमाणे मितभाषी, तर विसू मोकळे व स्पष्ट बोलणारा. त्यांनी आपापल्या पद्धतीने मला सांगितले. त्यांचं म्हणणं मला एकीकडे बरोबर वाटत, पण दुसरीकडे एवढा आपण खर्च केला आहे ते चांगले गाणे कापायला नको असे वाटत होते. शेवटी तूर्त तरी ते ठेवावे, नंतर ट्रायलच्या वेळी पाहू असा आमचा समजूत झाला. पितांबरने असे अनेक वेळा होते सांगत मला थोडासा दिलासाही दिला. तेथेच मग बॉम्बे लॅबच्या देशाने भेटलो. पूर्वीची वाजवी भेट व त्यानंतर मी वेळच्या वेळी पाठवलेले चेक्स यामुळे त्यांचा सूर यावेळी अगदी सॉफ्ट होता आणि मैत्रीचाच होता. चहा देऊन तेच मला होसीवाड यांच्याकडे आदराने घेऊन गेले. वाडियांशी यावेळी अनेक विषयावर मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि स्नेहाचेही बीज रोवले गेले. तुमच्यासारखे सुशिक्षित व सुसंस्कृत लोक या सिनेमा व्यवसायात फार कमी येतात असे सांगून त्यांनी यापुढे केव्हाही गरज लागली तर डायरेक्ट मला फोन करा असेही सांगून टाकले. एवढे होईपर्यंत वेळ कसा गेला हे कळलेही नाही आणि बाहेर पडेपर्यंत संध्याकाळ झाली. बॉम्बे लॅबच्या दारात समोरच कॅन्टीन आहे. तेथील मॅनेजरने दिवसभराचे बिल पितांबर शहरात दिले. त्याने ते पैसे दिल्यावर मी त्या मॅनेजरला म्हणले, अजून महिनाभर इथेच काम चालणार आहे तर बिल मांडून ठेवा, म्हणजे रोजच्या रोज देण्याची एकदम देता येईल. तो म्हणाला, साहेब माफ करा, कोणत्याही निर्मात्याला आम्ही क्रेडिट देत नाही. मी म्हटले, अहो 6-7 लाख रुपये घालणाऱ्या निर्मात्याला क्रेडिट नाही हा तुमचा अजब व्यवहार आहे. त्यांनी उत्तर दिले, सुरुवातीला आम्ही द्यायचो, पण अनेक निर्मात्यांनी पैसे बुडवल्यामुळे आम्ही आता एकदम कॅशचाच व्यवहार ठेवला आहे. जरी 20 रुपये बिल झालं तरी 20 रुपये रोखच घेतो. त्याचे उत्तर ऐकून मला वाईट वाटले आणि आम्हा निर्मात्यांच्या वृत्तीबद्दल लाजही वाटली. पण तो खरंच बोलत असल्याने गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठी निर्मात्यांनी आपली पत कशी घालवली याचे ते विदारक सत्य होते आणि याचा अनुभव पुढेही मला पदोपदी येणार ही दुर्दैवी खूणगाठ मी मनाशी पक्की बांधली. वैद्यसाहेब राहायचे मारायला. मी त्यांना आग्रह करून रात्री जेवण आपण बरोबर घेऊया म्हणून थांबवून घेतले. गुलमोहरला जेवणाची सोय नव्हती, पण उत्साही वेटर्स कृष्णा, काशना किंवा धोंडू सांगितल्यावर डबा आणून द्यायचे. मग रात्री गुलमोहरवरच आमची छान गप्पा व जेवणाची मैफल जमली. एरवी मितभाषी असलेल्या वैद्यसाहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकीर्दीचे अनुभव सांगून मला मार्गदर्शनही केले. आप्पा निगडीकर सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व अनुभव घेत खुशीत होते. जेवण संपेपर्यंत रात्रीचे 10-10:30 झाले आणि त्यानंतर वैद्यसाहेब लोकल पकडून मालाडला गेले.
तेव्हा आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा मुंबईतील स्नेही मंडळींचा असा मेळा जमत गेला, त्या प्रत्येक वेळी मला सर्व मुंबईकरांच्या अदम्य उत्साहाचे कौतुक वाटत आले. आम्ही घाटावरची मंडळी कोणी रात्री पार्टीला बोलावले आणि ते ठिकाण 4 किलोमीटरवर असले तरी हाताची गाडी असूनही जायचा कंटाळा करतो. आणि हे मुंबईकर रात्री तासभर लोकलने प्रवास करून घरी जातात आणि परत नवीन उत्साहाने सकाळी बरोबर वेळेत कामावर असतात. मुंबईकर चाकरमाने तर विरार, डोंबिवली, कल्याणहून सकाळी 6:52च्या लोकलने कामावर जातात आणि संध्याकाळी 7ला परत आले की उत्साहाने गणपती उत्सव, शिवजयंती अशाच्या तयारी लागतात आणि परत सकाळी वेळेत 6:52ची लोकल पकडतात. अशांना आणि त्यांच्या न संपणाऱ्या उत्साहाला तरी मी सलामच करतो. आज इथेच थांबूया. मुंबईचे मुसाफिरी पुढे चालू पुढच्या भागामध्ये.